व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा मनापासून स्वागत आहे। तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने बॉबिन कशी भरायची। त्या मी तुम्हाला 2 स्टेप दाखवणार आहे। पहिली स्टेप बेसिक बॉबिन कशी भरायची आणि दुसरी स्टेप बॉबिन अमेझिंग कशी भरल्या जाईल हे बघायचं आहे आपल्याला। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये मी शेवटी तुम्हाला काही महत्त्वाचे स्टेप सांगितले आहेत, ते तुम्ही फॉलो करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला लागणार आहे सगळ्यात पहिले दोरा हा चांगल्या क्वालिटीचा वापरा। त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला रिकामी बॉबिन केस। त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला स्क्रूड्रायव्हर। पहिल्या स्टेपसाठी आपण स्क्रूड्रायव्हर वापरणार आहोत। ही आहे पहिल्या स्टेपची सामग्री। दुसऱ्या टेपसाठी लागणार आहे आपल्याला डबल टेप। या डबल टेपचा आपण यूज करणार आहोत। तर हा चांगल्या क्वालिटीचा डबल टेप आहे माझ्याकडे। तुमच्याकडे साधा डबल टेप असेल तरी पण चालेल। आता हा माझ्याकडे होता म्हणून मी तुम्हाला हा दाखवला डबल टेप। तुम्ही साधा पेपर टेप येतो ना डबल टेपचा, तो सुद्धा वापरू शकता। आता पहिल्या स्टेपसाठी आपल्याला दोरा, बॉबिन केस आणि स्क्रूड्रायव्हर लागणार आहे। आता दुसऱ्या स्टेपसाठी आपल्याला लागणार आहे दोरा, बॉबिन केस आणि डबल टेप। तर ह्या डबल टेपचा यूज खूप छान होतो। चला तर आपण मशीनवर लावून बघूया। सगळ्यात पहिले ह्या स्टँडमध्ये आपल्याला दोरा ठेवायचा असतो। हा दोरा स्टँडमध्ये ठेवून घ्या। त्याच्यानंतर दोरा स्टँडमध्ये ठेवून झाल्यानंतर आपल्याला हा दोरा बॉबिनमध्ये असा व्यवस्थित गुंडाळायचा असतो। चला तर मी तुम्हाला गुंडाळून दाखवत आहे। ह्या पद्धतीने तुम्ही दोरा गुंडाळू शकता बॉबिनमध्ये। असा व्यवस्थितपणे 5-6 वेळा दोरा गुंडाळून घ्या। आता हा दोरा आपल्या साईडला पाहिजे, बॉबिन अशी सरळ पकडल्यावर। नंतर ती बॉबिन ह्या स्क्रूड्रायव्हरमध्ये टाका। स्क्रूड्रायव्हरच्या एकदम टोकाला बॉबिन ठेवू नका, ती बॉबिन अशा ह्या पद्धतीने ठेवा आणि स्क्रूड्रायव्हरमध्ये लावल्यानंतर ती बॉबिन अशा चाकावर पकडा। चाकावर पकडल्यानंतर योग्य पद्धतीने पकडा। मागे पुढे इकडे तिकडे पकडू नका, मध्ये पकडा। जर तुम्हाला जमत नसेल तर याच्यावर ठेवून तुम्ही बॉबिन भरू शकता अशा पद्धतीने। आता मी तुम्हाला बॉबिन भरून दाखवत आहे। माझी बॉबिन भरत आहे। स्क्रूड्रायव्हरमध्ये अशा प्रकारे बॉबिन भरल्या जाते। हे बघा, माझी बॉबिन भरून झाली आहे। आता मी तुम्हाला ही अर्धीच बॉबिन का भरून दाखवली आहे, तर मी दुसऱ्या स्टेपमध्ये ह्याच बॉबिनमध्ये तुम्हाला डबल टेपच्या साहाय्याने भरून दाखवणार आहे। हे आता मी तुम्हाला इथं भरून दाखवले आहे चाकावर। आता हीच बॉबिन मी तुम्हाला डबल टेपच्या साहाय्याने भरून दाखवणार आहे। चला तर मग आपण आता दुसरी स्टेप बघू। दुसऱ्या स्टेपसाठी लागणार आहे आपल्याला डबल टेप। हा असा डबल टेप लागणार आहे। असा म्हणजे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही यूज करू शकता। आता हा डबल टेप काढून तुम्ही बॉबिन कशी भरायची ते तुम्ही बघू शकता। आता मी हा डबल टेप ह्या व्हीलमध्ये इथं हे गोल दिसतंय का, इथं मी हा डबल टेप काढून लावणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हा डबल टेप लावती आहे, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। हे बघा, मी आता हा डबल टेप इथं चिपकवला आहे। आता हा डबल टेपवरचा मी पेपर काढून घेत आहे। आता आपला डबल टेप इथं लावून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हा डबल टेप चांगल्या क्वालिटीचा आहे म्हणून तो असा दिसतो। आता आपल्याला ही बॉबिन ह्या टेपवर लावायची आहे। त्याची डायरेक्शन अशी असते बरं का, असं बघून घ्या व्यवस्थित कोणत्या डायरेक्शनने लावायची असते बॉबिन। तर मी ही लावली आहे अशा पद्धतीने बॉबिन, तुम्ही बघू शकता। आता आपण बॉबिन डबल टेपला लावली आहे। ही आहे दुसरी स्टेप बरं का आपली। आता मी मशीन चालवत आहे, बॉबिन व्यवस्थित भरत आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बॉबिन भरता। बॉबिन ही थोडीसुद्धा हलत नाही आणि एकदम परफेक्ट भरली जात आहे। तर ही आयडिया तुम्हाला खूप उपयुक्त पडेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, फॉलो आणि शेअर करा।
हे बघा, बॉबिन एकदम व्यवस्थित भरत आहे. अगदी व्यवस्थित बॉबिन भरल्या जात आहे. ही बघा, आता आपली बॉबिन भरून झाली आहे. तुम्ही बघू शकता. ही बॉबिन आता आपण बाहेर काढून घेऊया. तर बघा, बॉबिन कशी एकदम व्यवस्थित भरल्या गेली आहे आणि शेवटपर्यंत भरल्या गेली आहे. तर हे डबल टेपच्या साहाय्याने मी बॉबिन तुम्हाला भरून दाखवली आहे. तरी पण एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट भरल्या गेली आहे. तर तुम्ही पण असं डबल टेप लावून बॉबिन भरू शकता. तुम्ही बघू शकता, बॉबिन अगदी व्यवस्थित भरल्या गेली आहे. तर आता आपण वापरले आहे पहिल्या स्टेपसाठी सगळ्यात पहिले स्क्रू ड्रायव्हर वापरले आहे आपण. आणि दुसऱ्या स्टेपसाठी डबल टेपचा आपण यूज केला आहे. माझ्याकडे चांगल्या क्वालिटीचा होता म्हणून मी तो डबल टेप वापरला. आणि अशा पद्धतीने बॉबिन भरून दाखवले आहे मी तुम्हाला. तुम्ही बघू शकता, बॉबिन एकदम परफेक्ट भरल्या गेली आहे. तर हे आहे डबल टेपचे कमाल. तुम्ही बघू शकता, बॉबिन एकदम व्यवस्थित आणि शेवटीपर्यंत भरल्या गेली आहे. तुम्ही पण भरून बघा. एकदा ट्राय करायला काय हरकत आहे ना. एकदा ही स्टेप तुम्ही ट्राय करून बघा. बॉबिन एकदम परफेक्ट भरल्या जाते.